योग म्हणजे एक तो व्यायामाचाच प्रकार आहे. जिम जॉईन करा किंवा घर बसल्या योगासनं करा. योग आणि व्यायामामध्ये फरक आहे. शरीर आणि मन याची जोडणी असते. योगाचं शास्त्र जे आहे ते अष्टांग योग या नावाने प्रसिद्ध आहे आणि मनासाठी जे आहे. बरेच सगळे सेलिब्रिटीज आहेत, काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, स्वतः करून दाखवतात योगासनं. तर हे फक्त एक दिखावापणा वाटतोय, हे मी करतोय आणि हे दाखवतोय. म्हणजे कसं आहे, बोलण्यापेक्षा अनुभूती घेणे जास्त आहे त्या योगाभ्यासात. नुसतं वाचून टीव्ही बघून तुम्हाला येणार नाही. आरोग्य हे काय बाजारात विकत मिळत नाही. प्राण्याला पाठदुखीचा त्रास होत नाही, पण मनुष्याला होणार, कारण ते चतुष्पदी होता. त्यातनं पुढे उत्क्रांतीच्या काळात ते 2 पाय 2 हात झाले. संपूर्ण शरीरातले जेवढे स्नायू आहेत त्याचे 66% पाठीच्याच भागात. कशी सुरुवात करावी योगासनाची? कुठल्या अवयवासाठी करायचंय त्याची जाणीव पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याला श्वासाची जोड पाहिजे. श्वासोश्वास ज्याला आपण कंट्रोल करत नाही किंवा वाढलेला असतो त्याला आपलं मन पण अस्थिर होतं. प्राणायामाच्या द्वारे आपण मनावर कंट्रोल करायचं. चुकीचं जर केला, कधी करावं योगासन? जेवल्यानंतर 4 तासांनी. जठरामधलं अन्न पचून जाण्यापर्यंत तर करता येत नाही, कारण पोटावर दाब वगैरे दिला तर ते. आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा हे सगळे त्याच्यामध्ये एक टप्पे आहेत. आसन हा त्यातला एक भाग आहे की शरीर तयार करण्याचा. योगासन त्याचे किती प्रकार आहेत? शंकराने पार्वतीला जे सांगितलंय 84 लाख जेवढे जीवजंतू आहेत तेवढे आसनाचे प्रकार. ऋषी मुनीने आपल्या पाठीच्या कण्याला केंद्रबिंदू म्हणलेला आहे. पाठीच्या कण्यामार्फतच शरीर संवर्धन होतं. म्हणून काय बेनिफिट्स आहेत योग रोज करण्याचे? हॅलो, मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो. आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत आणि जसं की योगामध्ये PhD होल्डर असणारे, तसेच सिनियर योगा टीचर आणि योग मास्टर अशा विविध पदव्या आणि आयुष मंत्रालय भारत यांच्याकडूनही बऱ्याच या गोष्टी मिळवलेल्या आहेत. तसेच सरांना 25हून अधिक वर्षांचा योग शिक्षणाचा अनुभव आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ योगा पुणे यांच्याद्वारे जीवन गौरव पुरस्कार, तसेच न्यू एज योगा इन्स्टिट्यूट मुंबई यांच्याद्वारे सुद्धा योगरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. भारतीय क्रीडा एवं कला संघ अटल पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तर असे योग गुरु बाळकृष्ण चिटणीस सर आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आणि त्याचसोबत सौ अंजली बाळकृष्ण चिटणीस विश्व योग दर्शन केंद्राच्या ट्रस्टी आहेत आणि त्याचसोबत मास्टर ऑफ योगा आयुष डिपार्टमेंट भारत सरकार, योग डिप्लोमा आणि MA योगशास्त्र यात त्यांचा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर गेले 25 वर्ष ते योग प्रचाराचं कार्य त्यांचं सुरू आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. अशा सौ अंजली बाळकृष्ण चिटणीस ह्या सुद्धा आज आपल्यासोबत आहेत. वेलकम टू दिस शो. नमस्कार. इतके वर्ष तुम्ही योगाभ्यास करताय आणि कंटिन्युअसली या गोष्टी चालू आहेत, तर हे दिसून येते, कारण जसं तुमचं वय सांगितलं गेलं तसे तुम्ही अजिबात वाटत नाही आहात, एकदम तरुण वाटताय. तर बऱ्याच जणांना असं वाटतं ना की योग म्हणजे एक तो व्यायामाचाच प्रकार आहे. एकदा तुम्ही जिम जॉईन करा किंवा घर बसल्या योगासनं करा. सो यात किती तफावत आहे का दोन्ही सिमिलर आहेत, काय सांगाल? योग आणि व्यायामामध्ये फरक आहे. हां. योगामध्ये काय आहे की योगाचं शास्त्र जे आहे ते अष्टांग योग या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे त्याच्या 8 पायऱ्या आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. त्यातला आसन आणि प्राणायाम हे बहिरंग साधना आहे. बहिरंग साधना म्हणजे शरीरासाठी आपल्याला, आणि मनासाठी जी आहे ती तुम्हाला पुढं प्रत्याहार, धारणा, ध्यान ही अंतरंग साधना आहे. बहिरंग साधनेतून अंतरंग साधनेकडे प्रवेश करायचा असतो. अशा प्रकारचा व्यायाममध्ये काय नसतं. व्यायाम जो आहे म्हणजे उदाहरणार्थ व्यायाम आणि याच्यातला फरक, व्यायाममध्ये कसं आहे, आपण दंड बैठका, वेट लिफ्टिंग याच्यामध्ये सगळे आपल्याला तिथं काय मनाचा फारसा काय सहभाग नसतो. आणि योगाभ्यासामध्ये शरीर आणि मन याची जोडणी असते. याच्यामध्ये कसं शरीर फक्त सौष्ठव पिळदार केलं जातं, तिथं मनाचा फारसा सहभाग नसतो. हा फरक आहे मुख्य. तर बऱ्याच वेळा काय होतं ना, अलीकडे आपण सगळेच खूप बिझी झालेलो आहोत. आपलं जे टाईम शेड्यूल आहे तर ते खूपच टाईट असल्यामुळे बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही. ही खूप मोठी त्यांच्यासाठी गोष्ट ठरलेली आहे. आणि मग घरी बसल्या जेवढा वेळ मिळेल तेवढ्या टीव्हीवर किंवा मोबाईलवरती बघायचं आणि योगासनं करायचे. सो हे कितपत बरोबर आहे? असं केलं पाहिजे का, किंवा याच्यावरती काय पर्याय आहे? मुळात जे योगशास्त्र काय सांगतंय की गुरुपदिष्ट मार्गेनं, गुरुला आड करून चालत नाही. परंतु आत्ता जग सगळं बदललेलं आहे.
पूर्वीचा योगशास्त्राचा जो अभ्यास आहे त्यातलं तंत्र आणि मंत्र याचा अभ्यास करत करत आपण ऑफलाईन करायचं का ऑनलाईन करायचं. जिथं ऑफलाईन आहे तिथं उपस्थिती राहून केलं तर उत्तमच, परंतु जिथं नाईलाज आहे, जिथं आपल्याला वेळच नाही आहे, त्या ठिकाणी आपण ऑनलाईन करू शकता, बघून करू शकता, परंतु त्यामध्ये काही प्रिकॉशन घ्याव्या लागतात. ऑफलाईनला एखादी गोष्ट चुकली तर सरळ समोर गुरु असतात, त्यांनी मार्गदर्शन केलं जातं, सांगितलं जातं किंवा कुठं ताण द्यायचा, एखाद्या आसनामध्ये कुठं पीळ द्यायचा आहे, कुठं दाब द्यायचा आहे, इथं चुकलेलं आहे हे सांगू शकतो. बरोबर आहे की नाही? पण तिथं आपण काय सांगू शकत नाही. बरोबर आहे. दुसरं की या अभ्यासामध्ये आसन झाल्यानंतर एक वेळ आसनाची चूक थोडीफार होऊ शकते, पण प्राणायामाचा जो अभ्यास आहे, प्राणायामाच्या अभ्यासामध्ये शास्त्रात काय सांगितलंय, महात्मा रामजी नावाचे जे हठयोगी आहेत त्यांनी सांगितले, प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत. प्राणायाम केला की सर्व रोग बरे होतील. पण पुढे त्यांनी सांगितलंय, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवाः. चुकीचा जर केला तर तुम्हाला रोग इतर होऊ शकतील. मग अशा प्रकारचे कोणते असू शकतील त्यांनी पुढे सांगितलंय, हिक्का श्वासस्य कासस्य शिरहा कर्णाक्षी वेदनाः भवन्ति विविधा रोगा पवनस्य प्रकोपता. कारण प्राणायाम हा डायरेक्ट मेंदूच्या केंद्राशी संबंधित आहे. ओके. मग चक्कर येणे, भोवळ येणे, गरगरणे एखादं होण्याची शक्यता असते. परंतु आज आपल्याला वेळ नाही आहे, संपूर्ण आपलं जीवन गतिमान झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? आणि परमेश्वराने आत्ता या विज्ञानाने आपल्याला काय दिले, शक्ती आणि गती दिलेली आहे. पण शक्ती आणि गती दिली, परंतु त्यामध्ये मनशांती मात्र घालवलेली आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला पर्याय काय, शेवटी आपल्याला ऑनलाईन बघून करता येईल, पण करावं. बघून केल्यानंतर आपल्याजवळ एखादा ग्रंथ पण असावा, त्याला गुरु मानावं, आणि बघितल्यानंतर आपण जे केलेलं आहे त्याच्यामध्ये उदाहरणार्थ एखादा प्राणायाम जर केला तर तुम्हाला केल्यानंतर मन शांत व्हायला पाहिजे, केल्यानंतर बरं वाटलं पाहिजे, स्वस्थ वाटलं पाहिजे. जर तुम्हाला असं वाटलं की अस्वस्थ वाटतंय, श्वासाची गती वाढली आहे, हृदयाची गती वाढली आहे, बेचैनी वाटलं, तर तुम्ही ओळखायचं की आपलं काहीतरी चुकतंय. बरं. म्हणजे स्वतः त्याची अनुभूती घ्यायची, कारण आपण समोर कोण नाही आहे, समोर बघून करतो. कळलं का नाही? त्यामुळे ती अनुभूती घेऊन स्वतःच ठरवायचं आपलं बरोबर आहे का नाही. त्यामुळे आपल्याला बरं वाटलं, आपल्याला स्वस्थता वाटली, आपल्याला आनंद वाटला, तर आपलं बरोबर आहे असं समजायला काही हरकत नाही. ओके. मग काय योग्य पद्धत काय आहे? त्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तर ऑफलाईन जाऊन शक्यतो गुरुच्याकडे जाऊन शिकणे हे जास्त महत्वाचं आहे, किंवा ते योग्य आहे. ओके. जर शिकलं तर खूपच चांगलं. काही दिवस शिका तुम्ही, गुरुंच्याकडे जाऊन शिकलं तर ते जास्त तुम्हाला फायदेशीर होईल. हो. त्याचा तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीराला, मनाला, सगळ्याला तो फायदा होईल. ओके. मग प्राणायाम योग्य पद्धतीने कसा करावा? आता प्राणायाम योग्य पद्धतीने करण्यासाठी तुम्हाला त्याच्या प्राणायामच्या काही पहिल्या पूर्वतयारी असते. पूर्वतयारी म्हणजे कसं की पहिल्यांदा आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपल्याला एक आसन आलं पाहिजे. मग सुखासन, सिद्धासन, पद्मासन, आपलं ध्यानात्मक आसन आपल्याला प्राणायाममध्ये 15-20 मिनटं तरी बसावं, या उद्देशानं ते आसन आलं पाहिजे. कुठेही रग वेदना लागता कामा नये. म्हणजे त्यात एक श्लोक दिला आहे हठयोगामध्ये की अथासने दृढे योगी वशी हितमिताशनः गुरुपदिष्ट मार्गेण प्राणायामान समभ्यसेत. तो सुरुवातीला म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करायच्या आधी तुम्ही आसन स्थिर व्हायला पाहिजे, आणि मग तुमचं हितकर आणि मितकर असं भोजन पाहिजे, आणि मग तुम्ही गुरुच्या मार्गदर्शनाखाली प्राणायाम करू शकता. मग प्राणायाम हा हितकर आणि मितकर तुम्ही जर त्याचं हे केलं, नियम पाळला आणि प्राणायामाला अभ्यास केल्यानंतर मग प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवातीला तुम्ही आसन घातलेलं आहे, आणि त्यानंतर मग संत श्वसन, दीर्घ श्वसन, जलद श्वसन हे तुम्हाला अभ्यासासाठी पाहिजे. कारण आपला जो श्वसन मार्ग आहे तो प्रदूषण, कळलं का नाही, एखादी म्हणजे सर्दी, पडसं, हा नासिका मार्ग जर मोकळाच नसेल तर प्राणायाम करता येत नाही. त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून तुम्हाला दीर्घ श्वसनाचा अभ्यास करावा लागतो. ओके. दीर्घ श्वसनाचा अभ्यास केल्यामुळं आपली श्वासाची श्वास धारण करण्याची, श्वास सोडण्याची कुवत वाढते. दुसरं, जलद श्वसन करून तुमचा जो नासिका मार्ग आहे
तो नासिका मार्ग कसा आहे की नाकापासून सुरू झालेला आत श्वास नलिकेतून श्वास वाहिन्यातून फुफ्फुस आणि वायुकोशापर्यंत हा मार्ग गेलेला आहे. तर हा मार्ग मोकळा पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी जलद श्वसन हे केलं पाहिजे. त्यानंतर मग कपालभाती ही एक क्रिया आहे. ही क्रिया केल्यानंतर शरीर तुमचं शुद्ध व्हायला सुरुवात होतं. पोटाला एक प्रकारची हालचाल करून पोटाची जी हालचाल आहे त्यामध्ये पोटाला सौम्य झटका, नाकावाटे हवा बाहेर सोडणं हा प्रकार आहे. आणि त्यातून तुमचं हळूवारपणे पोटाचा भाग सैल पण होतो, नासिका मार्ग मोकळा होतो. हे कपालभाती ही क्रिया आहे. म्हणजे षटक्रिया ज्या सांगितल्या आहेत या क्रिया म्हणजे अन्न नलिकेपासून गुदस्थानापर्यंत अंतर्गत जी काही यंत्रणा आहे ती स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी योगशास्त्रामध्ये काही क्रिया सांगितलेल्या आहेत. पण आपण काय रोज काय करत नाही, अशा काही क्रिया करत नाही. पण कपालभातीसारखी क्रिया आपण करून तेवढ्यावर आपण बाकीचा आपल्याला जो नासिका मार्ग आहे शुद्ध करू शकतो. कारण त्याच्याबरोबर श्वासाबरोबर आपण प्राण घेत असतो. आपलं शरीर प्राणावर आधारित आहे. बरोबर आहे. प्राण शरीरातून निघून गेले की शरीराला या काही अर्थ नाही आहे. म्हणून या प्राणाला त्याचं संवर्धन करायचं आहे तर थोडंसं गुरुला आड करून चालणार नाही. म्हणून ते गुरुपदिष्ट मार्गेनं असं स्वामी महाराज सांगतात हठयोगामध्ये. ओके. जसं जिममध्ये एक्सरसाइज करण्यासाठी जेव्हा लोक जातात तेव्हा त्याच्या आधी थोडासा वॉर्मअप करतात, स्ट्रेचिंग असेल वगैरे, तसं योगासन सुरू करण्याच्या आधी आपण काही मंत्र म्हणू शकतो का, किंवा कशी सुरुवात करावी योगासनाची? योगाच्या अभ्यासामध्ये पहिल्यांदा प्रार्थना आहे. कळलं का नाही? प्रार्थना म्हणून पतंजली महामुनीनं जे योगशास्त्र 195 सूत्रामध्ये लिहिलं आहे त्यांना वंदन करणारा हा श्लोक आहे. त्यानंतर आपल्याला आपले जे सांधे, नाड्या, शिरा, स्नायू हे जे आहेत ते आपण आळसावलेलं शरीर असतं सकाळी. मग त्याला आपल्याला एकदम काय पुढे मागे वागता येणार नाही. मग त्याच्यासाठी योगशास्त्रामध्ये शरीर शिथिल व्यायाम सांगितला आहे. घोट्यापासून मानेपर्यंत घोटा, गुडगा, मांड्याचे स्नायू, कमरेचा भाग, पाठीचा कणा, खांदे, मान, एक एक तुम्हाला शरीर शिथिल करत करत सैल करत करत हे आपल्याला पहिल्यांदा 15 मिनटं करावं लागतं. त्यामध्ये श्वासावर आधारित आहे. हे जाणीवेसह करायचं असतं. कुठल्या अवयवासाठी करायचं आहे त्याची जाणीव पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याला श्वासाची जोड पाहिजे. कळलं का नाही? हे व्यायामामध्ये नसतं, वॉर्मअपमध्ये. हे शरीर शिथिल योगाभ्यासमध्ये मात्र असतं. कळलं का नाही? आणि तिथं मनाचा सहभाग असतो. म्हणजे आपण ज्यावेळेला श्वास घेतो, ज्यावेळेला जमिनीपासून वर जातो त्यावेळेला श्वास घ्यायचा, जमिनीकडे ज्यावेळेला येतो त्यावेळेला श्वास सोडायचा. हे तंत्र कायम योगशास्त्रामध्ये लक्षात ठेवायचं. त्यामुळे म्हणजे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं म्हणजे आपण लक्ष देऊनच करणार, कारण श्वासोश्वासाकडे लक्ष आहे. त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होणार, मनाचा सहभाग त्यात नक्कीच राहणार. ओके. योगासनं त्याचे किती प्रकार आहेत आणि त्याबद्दल काय सांगाल? एकूण योगासनाचे सगळे प्रकार. योगासनाचे प्रकार जे आहेत त्यामध्ये कसं आहे की प्रकार शंकराने पार्वतीला जे सांगितलं आहे त्या काळात पार्वती शंकराला विचारायची. एक प्रश्न विचारला आहे की महाराज आसनांची संख्या किती आहे? त्यावेळेला शंकर महाराज पार्वतीला सांगतात आसनानी, म्हणजे असं सांगतात की त्या एका श्लोकामध्ये 84 लाख जेवढे योनी आहेत, जेवढे जीवजंतू आहेत तेवढे आसनाचे प्रकार आहेत. ओके. परंतु जेव्हा ग्रंथ पाहतो आपण हठयोग, हठयोगामध्ये गोरक्षनाथ आहेत, आदिनाथ आहेत, स्वात्माराम आहेत, असे वेगवेगळे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये घेरड मुनी आहेत. त्यामध्ये सगळी जर बेरीज केली तर 40च्या वर काय जात नाहीत आसनं. ओके. परंतु आता जे नवीन पुस्तकं निघालेली आहेत, वेगवेगळे अनेक आसनं आहेत. कळलं का नाही? अनेक आसनाचा अभ्यास आहे. त्यामध्ये तुम्हाला पूर्वीच्या काळी फक्त कसे होते, पहिला ध्यानात्मक होते, मग त्यानंतर शरीर संवर्धनात्मक आले, त्यानंतर मग आपले विश्रांतीचे आले. सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऋषीमुनींनी आपल्या पाठीच्या कण्याला केंद्रबिंदू म्हणलेला आहे. पाठीचा कणा चांगला असेल तुमचं शरीर, म्हणून पाठीच्या कण्याला पुढं वळवणारे, मागं वळवणारे, अशा प्रकारची ट्विस्ट करणारे, पाठीच्या कण्यामार्फतच शरीर संवर्धन होतं. म्हणून त्या आपल्याला अशा प्रकारे आसनाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि ध्यानासाठी म्हणून वेगळी आसनं आहेत. पद्मासन, सिद्धासन, आपल्याला वज्रासन, स्वस्तिकासन,
आणि 2 मात्र विश्रांतीची आसनं आहेत. एक शवासन आणि एक मकरासन. अशा प्रकारे आसनाचा अभ्यास आहे. ढोबळमानाने त्यामध्ये 3 प्रकार आहेत. आता योगासनाचं तसं आपल्या शरीरासाठी, पूर्ण शरीरासाठीच खूप सगळे फायदे आहेत, पण आपल्या स्किन टोनमध्ये पण त्याचा काही फरक पडू शकतो नियमित जर आपण सगळे योगासनं केले तर? हो, पडू शकतोच ना. कारण एक ह्याचा फायदे जे आहेत आसनाचे, किंवा जो आसन सिद्ध झाले किंवा म्हणजे योगामध्ये जो सिद्ध झालेला आहे त्याचं वर्णन हठयोगामध्ये केलेलं आहे की वपुकृशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले अरोगता बिंदुर्जय अग्निदीपनम नाडी विशुद्धी हटशुद्धी लक्षणम. म्हणजे जो हठयोगी, त्याचा हठयोग सिद्ध झालेला आहे, त्याचं शरीर कृश असतं, त्याची कांती चांगली असते, डोळे चांगले असतात, त्याच्या आरोग्यता म्हणजे कुठलाही त्याच्या शरीरामध्ये रोग नसतो. अशा प्रकारे योगाचा अभ्यास जो करतो, योग ज्याला सिद्ध होतो, तसे हे सगळे फायदे त्याच्या शरीरावर दिसून येतात. नियमित जर केलं तर पतंजलींनी पण सांगितलं की रूप लावण्य बल वज्रन संवनत्वानी काय संपत. रूप लावण्य जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर योगाभ्यास केला पाहिजे. किती वेळ करावा, आणि जर आपल्याला रोज योगासनं करायची आहेत तर कुठली मेन योगासनं आहेत का, की एवढे जरी केले तरी पुष्कळ आहे असं आहे? आता अशामध्ये काय की आपली वेळ किती आहे, समजा एक तासाचा अभ्यास करायचा, आपल्याला 1 तास आहे, तर त्यामध्ये विभागणी करायची. 15 मिनटं आपण पूरक व्यायाम, शरीर शिथिल व्यायाम, एक 10 मिनटं सूर्यनमस्कार, म्हणजे याच्यामध्ये 25 मिनटं गेली. त्यानंतर तुम्ही काही उभारलेली 2 आसनं, बसून 2 आसनं, पाठीवरची 2 आसनं, पोटावरची 2 आसनं, पाठीच्या कणाला ट्विस्ट करणारी 2 आसनं, अशी आसनाचा समावेश करायचा. त्यानंतर तुम्हाला प्राणायामाच्या अभ्यासामध्ये की थोडेसं श्वसन मार्ग शुद्धी, आणि रोज एकच प्राणायाम केला तरी चालेल. बरं. पण त्यांनी शास्त्रात सांगितलंय की प्राणायाम करा, पण एकच करा. पण कसं करा? मारुतस्य विधीं सर्व मनोयुक्तम समभ्यसेत इतरत्र ना कर्तव्या मनोर्वृत्तीर मनीषिना. म्हणजे एकच प्राणायाम करा, मन लावून करा, मनासह करा, मनाने करा. बुद्धिवान लोक जरी असला तरी इतरत्र लक्ष देऊ नका. माझं शरीर, माझा श्वास, माझं मन, हे तिन्ही घटक एकत्र करून प्राणायाम करा. ओके, तर त्याचे आपल्याला जास्त बेनिफिट्स मिळतील. हां, बेनिफिट मग फायदा जास्त होणार, तरच मिळतील. बरं. काय होतं ना की आता अलीकडच्या काळात सोशल मीडियावरती वगैरे आपण बघतो की बरेच सगळे सेलिब्रिटीज आहेत, काही इन्फ्लुएन्सर्स आहेत, तर ते पण योगासनं करा म्हणतात किंवा ते स्वतः करून दाखवतात योगासनं. तर हे फक्त एक दिखावापणा वाटतोय. तर पूर्ण योगाभ्यास कसा असावा आणि त्यासाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो त्याबद्दल? नाही, आता याच्यामध्ये जर तुम्ही म्हणला तर बरेच म्हणजे नटनटी करतात हे स्वतःचं सौंदर्य आणि तारुण्य टिकवण्यासाठी. आणि याच्यामध्ये लवचिकता पण असते, शरीर सौष्ठव राहतं, चेहरा चांगला सुस्पष्ट आवाज येतो, डोळ्यात तेज असतं. हे काय, हा योगाभ्यासाचाच परिणाम आहे. पण सगळेच असं नसतात. पूर्वी रेखा वगैरे असे खूप चांगले करायचे, तिचे आम्ही ते व्हिडिओ पण पाहिलेले आहेत, बरेच आहेत मात्र. परंतु बरेच लोक असे पण आहेत की करण्यापेक्षा दाखवणे काय, आणि अशा प्रकारे हे मी करतोय आणि हे दाखवतो. म्हणजे कसं आहे की बोलण्यापेक्षा अनुभूती घेणे जास्त आहे त्यात योगाभ्यासामध्ये. कारण योगशास्त्र काय सांगते की तुम्ही नुसतं बोलू नका, तुम्ही नुसतं ड्रेस घालू नका, आणि नुसतं मी योगाभ्यास करते असं म्हणू नका. तर त्याच्यासाठी त्यांनी सांगितले क्रियायुक्तस्य सिद्धिः स्वादक्रियस्य कथं भवेत् न शास्त्रपाठ मात्रेण योग सिद्धिं प्रजायते. नुसतं वाचून TV बघून तुम्हाला येणार नाही, तुम्हाला स्वतःला साधना करावी लागेल. प्रत्यक्ष आरोग्य हे काय बाजारात विकत मिळत नाही, कुणाचं पाकिट मारल्यासारखं मारून मिळत नाही आहे, तर स्वतःच करावं लागतं. नक्कीच. कळलं की नाही? त्यामुळं हे योगाभ्यास जे आहे नुसतं वेश घालणं किंवा भगवा ड्रेस घालणं आणि मी आसनं करतो किंवा मी योगाभ्यास करतो किंवा मी योगी आहे असं नाही आहे. न वेशधारणं सिद्धे कारणं च नच तत्कथा क्रियैव कारणं सिद्धे सत्येन तन्न संशय. सत्य काय आहे की तुम्ही करायला पाहिजे. क्रिया सगळ्या करणं, स्वतः अनुभूती घेणं, तेव्हा तुम्हाला फायदा आहे. नुसतं बोलून काही फायदा होणार नाही.
आणि योग म्हणजे फक्त लोकांच्या समोर एक आसनं आणि प्राणायाम एवढंच आणि सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार आहे. पण त्याच्यामध्ये जे मनाचा जो सहभाग आहे तो मुख्य आहे. आणि पतंजलींचं सुद्धा मानसशास्त्रच मानलं जातं योग म्हणजे. त्यामुळे पहिल्यांदा मनावर ते त्यांनी परिणाम केला आणि मग तो आपल्या शरीरावर दिसला. मन आणि शरीर एकमेकाचं म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू म्हटलं तरी चालेल. तर मन आधी चांगलं असेल, संतुलित असेल, शांत असेल, आनंदी असेल तर तुमचं शरीर सहजच म्हणजे दिसणारच आनंदी, चांगलं. त्यामुळे ते आधी मनाचं लक्षात घेत नाहीत लोक. फक्त सकाळी चला लगेच सूर्यनमस्कार घाला, करून टाकले असं नाहीये. त्याच्यामुळे आधी मनावरती फोकस करून मन नियंत्रित करून ते केलं तुम्ही तरच फायदा. कारण ते पतंजलींनी सांगितलं की स्थिरम सुखम आसनम, म्हणजे स्थिरमय आणि सुखमय जे आहे तेच आसन. म्हणजे तुम्ही आता बसलाय खुर्चीत, ते सुद्धा जर का स्थिरमय सुखमय नसेल तर ते आसन नाही. म्हणजे तुम्ही जर नुसतं जरी बसला स्थिरपणे आणि सुखमय तर ते आसनच आहे. तर मॅम आता कसं असतं की स्त्रीचं शरीर वेगळं आहे आणि पुरुषांचं शरीर वेगळं आहे. तर अशी काही आसनं आहेत का की जी स्पेसिफिकली फक्त महिलांसाठी आहेत की त्यांनी ती करावीत? नाही, स्पेसिफिकली त्यांच्यासाठी आहेत असं नाही. पण जी काही उग्रासन किंवा पोटासाठी किंवा जी अशी आसनं आहेत की जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी किंवा त्यांच्या ऋतुकालासाठी योग्य आहेत, अशी काही पोटावरची आसनं म्हणजे उग्रासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे किंवा शलभासन आहे, ही सगळी आसनं किंवा भुजंगासन आहे, ही स्त्रियांनी रोज केली तर त्यांना खूप फायदेशीर पडतं म्हणजे त्यांचं आरोग्य राखण्यास. ओके. पुरुषांनी कुठली कुठली आसनं करावी? पुरुषांनी संपूर्ण बघा, पुरुषाचं असं आहे की एक म्हणजे पुरुषांचा देह जो आहे, आपल्या पाठीचा जो कण आहे, आपले 3 भाग जे आहेत, मुळात ते 3 भाग व्यवस्थित असतील ते असण्यासाठीच. म्हणून या ऋषीमुनींनी पूर्वी कसं होतं की चतुष्पदी मनुष्य होता, तो 2 हातावर 2 हात 2 पाय झाले, 2 पायावर हिंडाला. त्या काळात अशा ग्रंथात एखादं हे आहे की मनुष्याला एक ना एक दिवस, प्राण्याला पाठदुखीचा त्रास होत नाही पण मनुष्याला होणार, कारण ते चतुष्पदी होता. त्यातनं पुढे उत्क्रांतीच्या काळात ते 2 पाय 2 हात झाले. मग पाठीच्या कण्यामार्फत, पाठीचा जो कणा आहे 33 मणक्याची माग, या पाठीच्या कण्याला लिगामेंट्स आणि फक्त स्नायूचा आधार आहे. आणि संपूर्ण शरीरातले जेवढे स्नायू आहेत त्याचे 66% पाठीच्याच भागात आहेत. त्यामुळं पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी आता समाजामध्ये सगळीकडे, आणि हेच जास्त गोष्टी प्रत्येकाला हेच जास्त आहे. मग त्यामुळं हे होऊ नये, पाठीच्या कण्याची लवचिकता आपली कायम राहावी, आपला मज्जारज्जू त्याला ताज्या रक्ताचा मज्जातंतूला पुरवठा व्हावा, म्हणून तर आसनाची ही जी काही आसनं आहेत, शरीर संवर्धनात्मक आसनं पुरुषांच्यासाठी आहेत, परंतु सगळीच आहेत. असं काही नाही आहे की पुरुषांसाठी एक आणि असं काही नाही आहे. मनुष्याला त्या काळामध्ये, त्या काळातल्या मानवाला शरीर आणि मन तेच होतं, आजही शरीर आणि मन तेच आहे. म्हणून तर किती एवढं जरी झाले तरी ही आसनामध्ये आणि ह्याच्यामध्ये काही फरक नाही. ते काय काळाच्या ह्याच्यात लोप पावलेलं नाही आहे. लक्षात घ्या. काय मुख्य बेनिफिट्स आहेत योग रोज करण्याचे, योगासनं रोज करण्याचे? रोज योगाचा अभ्यास जर केला, योग म्हणजे नुसता योग हा शब्द नाही आहे, त्यामध्ये आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा हे सगळे त्याच्यामध्ये एक एक टप्पे आहेत. ओके. एक एक भाग आहेत. आजकाल 80% असं आहे की आसन म्हणजे योग, असे एक समाजच तयार झाले. आसन म्हणजे योग नाही, आसन म्हणजे त्यामध्ये प्रकार आहेत. हा प्रकार आहेत. आसन हा त्यातला एक भाग आहे की शरीर तयार करण्याचा. ओके. शरीर तयार झालं की मग तुम्हाला प्राणायामाचा अभ्यास करायचा. शरीर कसं आहे, कंट्रोलेबल आहे, नियंत्रित आहे, बरोबर आहे की नाही? बरोबर. मग कंट्रोलेबल आहे म्हणल्या, नियंत्रित आहे म्हणजे की तुम्ही आसनाच्या अभ्यासातून, सूर्यनमस्काराच्या अभ्यासातून शरीरावर नियंत्रण आणू शकता, हलकेपणा आणू शकता, बरोबर आहे की नाही? पण आपलं श्वसन कसं आहे, अर्धनियंत्रित आहे, सेमी कंट्रोलेबल. मग त्याला आपण प्राणायामाच्या अभ्यासातून हळूहळू आपण त्यावर कंट्रोल आणू शकतो. म्हणजे झोपल्यानंतर आपलं श्वसन चालू असतं, प्राणायामाचा अभ्यास केला, आपण श्वास रोखलो तर काही काळ आपण रोखू शकतो, म्हणजे सेमी कंट्रोलेबल म्हणतो किंवा आपण अर्धनियंत्रित म्हणतो. परंतु जे अनियंत्रित आहे, ज्याच्यावर आपलं कंट्रोल नाही आहे,
ते म्हणजे मन. हो, खूप चंचल आहे ते चंचल आहे. त्या मनावर जर आपल्याला नियंत्रण आणायचं आहे तर तुम्हाला प्राणायामाचा अभ्यास करावा लागेल. मग प्राणायामाच्या अभ्यासातून तुम्ही मनावर नियंत्रण आणू शकता. मनावर नियंत्रण आणलं, मन जर नियंत्रण आणलं तर बाकी काय जगामध्ये काहीच नाही हो. जे काय आहे मनच हे आपलं कसं आहे, आपल्या 5 ज्ञानेंद्रियांना घेऊन सारखं बाहेर जातं, एखादी गोष्ट हवीशी करतं, त्यावेळेला मग काय होतं, आपलं मन आपल्या हातातनं निघून जातं. बरोबर आहे की नाही? मनावर ताबा नाही. म्हणजे जे आपलं मन आहे त्याचं कसं आहे, श्वासावर आधारित आहे. श्वासावर एक त्याच्यासाठी पतंजली आपल्या हठयोगामध्ये स्वात्मारामाने सांगितलंय, चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थाणुत्व आपनोती ततो वायुम निरोधयेत. म्हणजे जेव्हा आपलं मन नियंत्रित नसतं किंवा मन काहीतरी अस्वस्थ असतं त्याला आपला श्वासोश्वास वाढतो, आणि ज्याला आपलं मन शांत असतं त्यावेळेला आपला श्वासोश्वास नियंत्रित असतो, म्हणजे स्वाभाविक असतं श्वसन. पण त्याच्याच उलटं ज्यावेळेला आपण श्वासोश्वास कंट्रोल करतो त्याला आपलं मन स्थिर राहतं, आणि श्वासोश्वास ज्यावेळेला आपण कंट्रोल करत नाही किंवा वाढलेला असतो त्याला आपलं मन पण अस्थिर होतं. त्यामुळं प्राणायामाच्या द्वारे आपण मनावर कंट्रोल करायचं आहे. आणि पतंजलींचा जो अष्टांग योग आहे त्याच्यात आसनाच्या आधीसुद्धा 2 हे आहेत टप्पे, ते म्हणजे यम आणि नियम. यम म्हणजे काय, तर आपण जे समाजात वावरतो तेव्हा आपण कसं वावरलं पाहिजे हे मुख्य आहे त्याच्यात यमामध्ये. आणि नियम म्हणजे आपण स्वतःसाठी घालून घेतलेली आचारसंहिता. मग हे दोन्ही पाळलं तर आपला समाज चांगला राहायला काही म्हणजे कधी म्हणजे चांगला राहीलच. त्यामुळे यम आणि नियम हे मुख्य म्हणजे पाळलेच पाहिजेत. यम नियम पाळून मग आसनाला सुरुवात करायची आहे. अच्छा, आता तुम्ही जसं सांगितलं की व्यायाम आणि योग अभ्यास आणि योगासन हे खूप याच्यात फरक आहे, तर मग योगासनं करून पुन्हा व्यायाम करावा का फक्त योगासन आपल्या शरीरासाठी पुरेसं आहे? व्यायाम आणि याच्यामध्ये दोन्ही पॅरलर आहेत. तुम्ही आसनाचा अभ्यास योगाभ्यास केल्यानंतर अर्धा तासाचं अंतर ठेवायचं आणि तुम्ही व्यायाम करू शकता. व्यायामामुळे तुमचं शरीर पिळदार होऊ शकतं, तुमचं शरीर सौष्ठव वाढू शकतं. परंतु योगाभ्यासामध्ये तसं नाही आहे. योगाभ्यासामध्ये शरीर जरी पिळदार झालं नसेल तरी अंतर्गत ज्या आपल्या उदर संस्था आहेत काय त्याची कार्यक्षमता वाढते. उदाहरणार्थ पचन, रक्ताभिसरण, ह्या ज्या आपल्या संस्था त्या सगळ्या संस्थांची मज्जा संस्था, त्या संस्थांची कार्यक्षमता तुम्हाला ह्या योगाभ्यासातून वाढेल. शरीर तुमचं पिळदार होणार नाही, परंतु स्नायू बांधणारा नुसता व्यायाम नको आहे. शरीर अंतर्गत जी यंत्रणा आहे ती कार्यक्षम टिकवण्यासाठी योगाभ्यास करायचा. हो, कारण काय होतं ना, माझ्या आजूबाजूला जितके जण आम्ही मित्रमैत्रिणी सगळे आहोत, तर कधीतरी असं वाटतं की जिम जॉईन करण्यापेक्षा आपण रोज योगासनं केलेली बरी, आणि त्यामुळे पण वजन कमी होतं. शेवटी आपल्याला वजन कमी करायचं आणि हेल्दी राहायचं आहे, मग जिम जॉईन करायचं का योगासनं करायची, ह्याच्यात खूप कन्फ्युजन माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये होतं. तर मग त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? काय कसं असतंय की वयाच्या 40 वर्षापर्यंत शरीरामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी, काही लोकांच्या पेशी तयार होण्याची असते, पण नंतर काय होतं 40 वर्षानंतर काय तयार होत नाही आहे, ते आपल्याला पुरवून सगळं हे करावं लागतं. त्यावेळेला फारसा व्यायाम जर आपण फार पोतीपेक्षा केलं तर शरीराची झीज व्हायला लागते, हाडाची झीज व्हायला लागते. आणि योगाभ्यासामध्ये कसं, आज मी 70 वर्षाचा आहे पण मी आज करतो, सगळंच करतो. कारण योगाभ्यासामध्ये आसनाचा अभ्यास आहे, तुम्हाला हँड बॅलन्सिंग करता बॅलन्सची आसनं येतात, पाठीवरची बेंडिंगचे येतात, फ्रंट बेंडिंग, बॅक बेंडिंग, ट्विस्टिंग, सगळं आसनं करू शकतो. कारण ह्याच्यामध्ये काय वजन उचलायचं नाही आहे किंवा हे करायचं नाही आहे, माझी लवचिकता आपण टिकवून ठेवलेली आहे. मग हे योगाभ्यासामध्ये होऊ शकतं. परंतु व्यायाममध्ये कसं होतं, व्यायाम एकदा सुटला की शरीर सुटतं. जोपर्यंत शरीर तुम्ही व्यायाम करता तोपर्यंत तुमच्या शरीराला आकार आहे, ते स्नायू छान दिसतात, सगळं दिसतं, परंतु तिथं मनाचा विचार नाही आहे. आणि असं कुठलीही यंत्रणा नाही की पोटातले यकृत, प्लीहा, स्वादुपिंड हे जे आहे याच्यासाठी तुम्हाला काय आहे, हे योगाभ्यासामध्ये आहे. योगाभ्यासामध्ये काही क्रिया आहेत, नवली क्रिया आहे, अग्निसार क्रिया आहे, उड्यान बंद आहे, जालंधर बंद आहे, मूल बंद आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे बंद, मुद्रा, आसन, प्राणायाम हे वेगवेगळे आहेत की ज्याच्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होतो. पण व्यायामामध्ये तसं नाही आहे.
व्यायाम हा चांगलाच, व्यायाम हा केलाच पाहिजे, पण तू त्याच्या जोडीला हे पण करावं, पूरक आहे, एकमेकाला पूरक आहे. शरीर सौष्ठव आहे, योगाभ्यास करतो तो तर मग काय छानच दिसणार, त्याची म्हणजे पोटाच्याही व्याधी कमी होणार, शरीरातल्या त्याचं शरीर लवचिक तर राहणारच आहे. इकडे योगाभ्यास करतो आणि इकडे त्याची स्नायूची ताणन क्षमताही चांगली आहे, लवचिक पण आहे, हे दोन्ही फायदे होईल. दोन्ही पण केलं तरी काही हरकत नाही, परंतु एक आहे की त्याच्यामध्ये अर्ध्या तासाचं अंतर असावं, कळलं का नाही. आणि व्यायामाचा वयाच्या मानाने तुम्ही कमी कमी करून योगाभ्यासाकडे वळावं असं आमचं मत आहे. बरं, आता कसं असतं, व्यायाम करण्यासाठी जर जिमला जायचं असेल तर ते काय 24 तास कधीही तुम्ही जाऊ शकता असं म्हणतात, काही जण रात्री पण जातात, सकाळी जातात. तर तसं योग अभ्यास किंवा योगासनं करण्याची काही वेळ असते का पर्टिक्युलर, कधी करावं योगासनं? शक्यतो योगाचा अभ्यास सकाळी करावा, म्हणजे 6-6:30च्या, म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्त की 6-7? ब्रह्ममुहूर्ताला केला तर चांगलंच आहे, पण तुम्ही अगदीच नाही तर 6-7ला सकाळी उठल्यानंतर समजा चहा पिलाय तर एक अर्ध्या तासाने आपण योगाचा अभ्यास करू शकतो. पण संध्याकाळी किंवा दुपारी जर करायचाच असेल, तुम्हाला सकाळी वेळच नसेल तर जेवल्यानंतर 4 तासांनी, कारण जठरामधलं अन्न ते पचून जाण्यापर्यंत तर करता येत नाही, कारण पोटावर दाब वगैरे दिला तर ते म्हणजे घातक ठरतं. त्यामुळं जेवल्यानंतर 4 तासांनी, जर काही खाल्लेलं असेल तुम्ही थोडंसं तर 2-2.5 तासांनी, आणि चहा वगैरे पिला असलं तर अर्ध्या तासांनी. आणि योगासनं करण्याच्या आधी आपण काय काय घेऊ शकतो आहारामध्ये, का डायरेक्टली पण करू शकतो? नाही, आहार तुम्ही पूर्ण जरी घेतला असेल तरी 4 तासांनी करू शकताय तुम्ही. 4 तासाचं अंतर आपल्याला ठेवायला पाहिजे. बरं. पण योगाभ्यासामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की दिनचर्या त्यात पाळली पाहिजे आपल्याला, हे फार महत्वाचं आहे. की रात्री 12-1 वाजता आपण कुठंतरी जेवण करून आलोय आणि हे सकाळी प्राणायाम करायला आतून विरोध होईल. कळलं की नाही. म्हणून त्यामध्ये योगाभ्यास करताना कमीत कमी बाबा नवीन जेव्हा आपण शिकतोय त्यावेळेला तरी त्यांनी सांगितलंय, मिताहारम विनायस्तु योगारंभम तू कार्य नाना रोगो भवेत तस्य किंचित योगो न सिद्धती. म्हणजे सुरुवातीला तरी तुम्ही आहारावर नियंत्रण ठेवा, सात्विक सीमित मिताहार घ्या, म्हणजे तुमच्या पोटाचा जो भाग आहे व्यवस्थित राहील. कारण मिताहाराला ह्याच्यात खूपच महत्व आहे योगासनामध्ये. संतुलित आणि मिताहार. काय असतो हा मिताहार? मिताहार म्हणजे आता आपल्या पोटाची जेवढी कपॅसिटी आहे त्याचे 4 भाग करायचे समजा, तर त्यातले 2 भाग घन आहाराने भरायचे, 1 भाग द्रव आहार, आणि उरलेला 1/4 जो भाग आहे पोटाचा तो वायूसाठी मोकळा सोडायचा. तरच तुमचं अन्न व्यवस्थित पचेल, त्याचं पचनानंतर त्याचं काय एक्सक्रिशन वगैरे व्यवस्थित होईल आणि तुमचं पोट व्यवस्थित राहील. त्यामुळे तुम्ही आसनं आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. योगाभ्यासासाठी तुम्हाला शास्त्रातच सांगितलंय या गुरुनी ऋषीमुनीने, अन्नेन पूर्ये दर्दम तोयेन तू तृतीयकम उदरस्य तूर्यासंच संरक्षदे वायुधारणा. म्हणजे मॅडमने जे सांगितलं तेच, पण ते श्लोकात सांगितलंय. किंवा पोटाचे 4 भाग करा, 2 भाग तुम्ही घन आहार, पावभाग द्रव आहार, पावभाग हवेसाठी मोकळा सोडा. परंतु योगाभ्यास करताना सुद्धा आहारामध्ये काय घ्यावं, आता तुमच्यासारख्या तरुण मंडळींनी तर काय घ्यावं, पुष्टम सुमधुरम स्निग्धम धातू प्रपोषणम मनोभिलषितम योगम योगी भोजन मात्र. म्हणजे पुष्ट जे मनाला आपलं अन्न जे आहे पुष्टक जे आहे किंवा सप्त धातू तयार करणार आहे, आपल्या शरीरामध्ये मुरणार आहे, मनाला आनंद देणार आहे, असा आहार घ्यावा असं योगशास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणजे जंक फूड वगैरे नको. जंक फूडनी काहीच तुम्हाला शरीराला मिळणारच नाही, फायदाच काही नाही. मग काय घ्यावं, काय खाऊ शकतो आपण? पुष्ट करणारं म्हणजे असं की गव्यम, म्हणजे त्यांनी सांगितलं गव्यम म्हणजे गाईच्या दुधापासून मिळणारे पदार्थ, नंतर तुम्ही भाज्या, फळभाज्या, कार्बोहायड्रेट्सवालं म्हणजे धान्य पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे योगामध्ये की काहीच आपण आता सध्या कार्बोहायड्रेट्स अजिबात घ्यायचं नाही असं म्हणतात, तसं नाही आहे. सातू, यव असे जे धान्य सांगितली ती खायला सांगितलेली आहे, तांदूळ खायचं आहे, हे सगळं खायचं आहे, पण थोड्या प्रमाणात प्रमाणबद्ध सगळं केलं पाहिजे.